नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लवमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे मसाले कारलं। कारलं म्हटलं की बरेच लोक नाक मुरडतात, पण माझ्या या पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर अजिबात कडू लागत नाही, परंतु 100% चवदार होईल व घरचे सुद्धा याची रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही। तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी परफेक्ट होण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। मसाले कारले बनवण्याकरता मी या ठिकाणी 3 कारले घेतलेले आहे व त्याचा मागचा व पुढचा भाग कट करून त्याला 3 समान भागात कट करायचे आहे। छोटा कारला असेल तर 2च भाग करायचे, मोठं असेल तर 3 भाग करायचे आहे। एकसारख्या साइज मध्ये आपल्याला हे कारले कट करायचे आहे। अशा प्रकारे हे संपूर्ण कारले कट करायचे आहे व कट केल्यानंतर 3 कारल्याचे 8 भाग झालेले आहे। कारल्याच्या आतमधील जो पांढरा भाग आहे म्हणजेच बिया ते आपल्याला काढून घ्यायचे आहे। अशा प्रकारे चाकू गोल फिरवून आपल्याला ह्या संपूर्ण बिया काढून घ्यायच्या आहे। बी काढल्यानंतर कारले असे दिसतात। आता मी संपूर्ण कारल्यांच्या बिया काढून घेतलेल्या आहे। आता हे बिया काढलेले कारले आपल्याला एका भांड्यामध्ये ठेवायचे आहे व या कारल्यांना आतून व बाहेरून भरपूर असं मीठ लावायचं आहे। संपूर्ण कारल्यांना आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे। मीठ लावून ठेवण्याची ही स्टेप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे कारली अजिबात कडू होत नाही। त्यामुळे आपल्याला कारल्यांना मीठ लावायचं आहे व त्याला 30 ते 40 मिनिटे आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी एका तव्यावर 2 चमचा तेल घालायचं आहे। त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून यावर घालायचे आहे व तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता कांद्याला हलका तांबूस रंग आलेला आहे। आता याच तव्यावर 1 चमचा तेल घालून त्यावर 3 हिरव्या व 2 लाल सुक्या मिरच्या घालून त्या सुद्धा भाजून घ्यायच्या आहे। आता यावर आल्याचे तुकडे घालायचे आहे। त्यानंतर लसूणच्या 7 ते 8 पाकळ्या घालायच्या आहे। 1 चमचा मेथीदाणा घालायचा आहे व हे सर्व साहित्य भाजून घ्यायचे आहे। आता हे सर्व साहित्य हलकसं भाजून झालेलं आहे। आता यावर अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे व ते सुद्धा आपल्याला हलकसं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता हे सर्व साहित्य एकत्र करून थोडं भाजून घ्यायचं आहे। आता हे सर्व साहित्य भाजून झालेलं आहे। आता याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून अगदी थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे। तर अशा कन्सिस्टन्सीचं वाटण आपल्याला तयार करायचं आहे। आता कढईमध्ये 3 ते 4 चमचा तेल घालायचं आहे व तेल तापलं की यामध्ये वाटलेलं वाटण घालायचं आहे व तेल सुटेपर्यंत याला सतत परतायचं आहे, नाहीतर मसाला करपतो। मसाला करपल्यामुळे भाजीला थोडी कळवट चव येते, त्यामुळे आपल्याला सतत ढवळत वाटण तेल सुटेपर्यंत परतायचं आहे। आता याला तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये सुके मसाले घालून घेऊया। सुक्या मसाल्यामध्ये 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे, 1 चमचा तिखट घालायचा आहे, 1 चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा धने पावडर घालायचा आहे व 1 चमचा जिरे पावडर घालायचा आहे व मीठ घालून परतून घ्यायचं आहे। मसाले घातल्यामुळे हे थोडं घट्ट होतं, तर यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे। मिक्सरच्या भांड्याला थोडं वाटण राहिलं होतं, तर त्यामध्ये मी थोडं पाणी घातलं व त्याला मिक्सरला थोडं फिरवून घेतलं व ते पाणी यामध्ये घातलेलं आहे। आता पाणी घातल्यानंतर याला आणखी तेल सुटेपर्यंत परतायचं आहे। आता याला तेल सुटलेलं आहे। आता हा मसाला तयार झालेला आहे। गॅस बंद करून याला थोडं थंड करून घेऊया। आता या मीठ लावलेल्या कारल्यांना सुद्धा पाणी सुटलेलं आहे। आता यावर पाणी घालून हे कारले आपल्याला धुवून घ्यायचे आहे। स्वच्छ असे कारले मी धुवून घेतलेले आहे व मसाला सुद्धा थोडासा गार झालेला आहे। आता या कारल्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला हा मसाला भरायचा आहे। कारल्याला जो होल केला होता त्यामध्ये हा मसाला भरायचा आहे। तर कारले थोडे छोटे असेल व त्यामध्ये मसाला जात नसेल तर त्याला मधातून कट केलं तरी चालते। त्याला थोडं मधातून कट करून त्यामध्ये तुम्ही मसाला भरू शकता। तर अशाच प्रकारे मी
संपूर्ण कारल्यांमध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे। आता मसाला बनवलेल्या कढईमध्येच 2 चमचा तेल घालायचं आहे व मसाला भरलेली कारली यामध्ये आपल्याला ठेवायची आहे। अशा प्रकारे एक एक करून मी संपूर्ण कारली यामध्ये घालणार आहे व अगदी लो फ्लेमवर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं याला शिजवून घ्यायचं आहे। आता 2 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढून या कारल्यांना थोडं पलटून घ्यायचं आहे, जेणेकरून ते दुसऱ्या बाजूला सुद्धा शिजले पाहिजे। आता संपूर्ण कारले उलटून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून 2 मिनिटे शिजवायचं आहे। आता 2 मिनिटानंतर याला पुन्हा उलटून घ्यायचा आहे व जो आपला शिल्लक राहिलेला मसाला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे व झाकण ठेवून याला सुद्धा 1-2 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे व 2 मिनिटानंतर यावरचं झाकण काढून यामध्ये 1 ग्लास कडकडीत गरम पाणी घालायचं आहे। पाणी आपल्याला कमीच घालायचं आहे, जास्त जर पाणी घातलं तर जी भाजी आहे ती खूप पातळ होऊ शकते। व पाणी घातल्यानंतर याला थोडं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये अगदी कमी मीठ घालायचं आहे, कारण आपण मसाल्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे। जास्त मीठ घातलं तर भाजी खारट होऊ शकते, त्यामुळे मीठ थोडं आपल्याला कमीच घालायचं आहे। तर मीठ घातल्यानंतर याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटं पाणी थोडं कमी होईपर्यंत याला झाकण ठेवून शिजवायचं आहे, त्यामुळे कारले सुद्धा शिजतील। आता 4 मिनिटांनी झाकण काढून घ्यायचं आहे व यावर अर्धा चमचा साखर घालायची आहे व गॅस बंद करून यावर कोथिंबीर घालायची आहे। जास्त पातळ आपल्याला ही भाजी करायची नाही, थोडी घट्टच भाजी करायची आहे, त्यामुळे याची चव अतिशय सुंदर लागते। तर आता सर्व करण्यासाठी तयार आहे मसाला कारलं। तुम्ही जर अशा प्रकारे हे मसाला कारल्याची भाजी केली तर 100% चवदार होईल व घरचे सुद्धा तुमची तारीफ करेल। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व मित्रमैत्रिणी व नातेवाईकांना शेअर करा व चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। तर भेटूया अशा सोपी व नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।